गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये सुख हवं असेल, मनुष्य धनवान बनायचा असेल तर मनुष्यानं अगोदर आहे ना दान करायला शिकलं पाहिजे। म्हणजे बघा, एका अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। आपण मात्र दान करत नाही पण धन मात्र मागत असतो। बघा, अभंगामध्ये वर्णन आलेलं आहे ना, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा। म्हणजे संत देवाकडं कोणतं दान मागतात बरं? संत देवाकडं दान मागतात की हे देवा तुझा विसर मला कधीच होऊ देऊ नकोस। हे मन आहे ना, हे मन सैरावैरा भटकत असतं आणि या भटकणाऱ्या मनामध्ये आहे ना, कोणता विषय येऊन जाईल, कोणतं वातावरण निर्माण होईल हे काही सांगता येत नाही। माझं या मनावर अजिबात कंट्रोल नाही। मग हे देवा, हे भगवंता, तूच माझ्या मनाला सांभाळून घे। म्हणजे आयुष्यामध्ये तुझा विसर कधीच पडू देऊ नकोस। पण आपलं दान मात्र कसं असतं बरं? आपण भगवंताकडं मागणी करतो की मला धनवान बनव, मला वेगवेगळ्या पद्धतीनं श्रीमंत बनव। पण तरीसुद्धा हा मनुष्य आहे ना, भगवंताकडे वेगवेगळं दान मागत असतो आणि जेव्हा हे दान मागतो ना तेव्हा भगवंत सुद्धा ते पूर्ण करत असतो। पण मनुष्यानं दान करायला हवं तर मनुष्य श्रीमंत होतो। बघा, एका सुंदर आपण उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया नक्की कोणत्या प्रकारचं दान करावं, कोणत्या प्रकारचं दान केल्यानंतर मनुष्याच्या जीवनामध्ये धनवान निर्माण होऊ शकतं। बघा, एका गावामध्ये सुंदर असं नगर होतं जे नदीच्या काठावर बसलं होतं। त्या नदीजवळील वडाच्या झाडावर एक नीलकंठ आपल्या पत्नी समवेत राहत होता। एक दिवस नीलकंठ आणि त्याची पत्नी जेवण करत होते तेव्हा नीलकंठाच्या पत्नीची नजर एका वृद्ध शेतकऱ्याकडे गेली जो एका झाडाखाली बसून जेवणार होता। पण त्याचवेळी तिथं एक भुकेलेला भिकारी आला आणि त्या वृद्ध शेतकऱ्याकडे भिक्षा मागू लागला। त्या वृद्ध शेतकऱ्यानं स्वतः न जेवण करता बघा आपलं त्या भुकेल्या भिकाऱ्याला ते अन्न देऊन टाकलं। हे पाहून त्या नीलकंठाची पत्नी नीलकंठाला म्हणाली, हे प्रियवर, त्या वृद्ध शेतकऱ्यानं स्वतः न जेवता आपलं अन्न त्या भिकाऱ्याला का दिलं बरं? तेव्हा नीलकंठ म्हणतो, प्रत्येक मनुष्य आहे ना आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही दान करत असतो। कोणी अन्नदान करतो, कोणी वस्त्रदान करतो, तर कोणी धनदान करतो। पण तुला माहीत आहे का की सगळ्यातच चांगलं श्रेष्ठ दान कोणतं आहे बरं? असं कोणतं दान आहे ज्यामुळं आपल्याला सगळ्यात मोठं पुण्य मिळू शकतं? यावर नीलकंठाची पत्नी म्हणाली, नाही, असं कोणतं दान आहे बरं? तेव्हा नीलकंठ म्हणाला, ही गोष्ट मी तुला एका कथेद्वारे सांगतो। ही केवळ प्रेरणादायक नाही, तर जो कोणी ही गोष्ट लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकेल ना त्याला हे समजेल की खरं उत्तम दान कोणतं असतं, त्याचं महत्त्व किती मोठं आहे। पुढे नीलकंठ गोष्ट सुरू करतो आणि म्हणतो, ही गोष्ट प्राचीन काळातील आहे आणि चंद्रपूर नावाच्या एका खेड्यामध्ये बघा सदानंद नावाचा एक तरुण राहत होता जो लाकूड कापून आपलं जीवन जगत होता। तो आपल्या पत्नी समेत साधा आयुष्य जगत होता। जलाऊ लाकडांपासून मिळणाऱ्या कमाईमध्ये त्याचं पोट भरत नव्हतं। त्यामुळे त्याच्या कुटुंबामध्ये
कायम अन्न आणि कपड्यांची कमतरता असायची. एक दिवस वैतागून रागानं त्या सदानंद पत्नी त्याला म्हणाली, किती दिवस असंच चालणार आहे बरं? ना सण येतो ना कोणत्याही आनंदाची गोष्ट येते. हे लाकूड कापण्याचं काम सोडून शहरामध्ये जाऊन काहीतरी दुसरं काम शोधा. आपण किती दिवस असं कष्टाचं आणि दारिद्र्याचं जीवन जगणार आहोत बरं? सदानंद प्रेमाने उत्तर दिलं, भाग्यवान, मी नेहमीच तुझं ऐकतो, पण मी आधीही सांगितलं आहे की गाव सोडू शकत नाही. शहरात इथल्यासारखी शांतता मिळणार नाही. आणि हो, या विषयावरती आपण पुन्हा बोलणार नाही. त्याची पत्नी म्हणाली, ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं ना ते तुम्ही करा. जेवण तयार आहे, खाऊन लाकडं कापायला जावा. जेवण करून सदानंद जंगलात लाकूड कापायला निघाला. चालता चालता खूप दूर गेला. तो विचार करू लागला, आज खूप लांब आलो मी. मला एक मोठं झाड हवं ज्यामुळं आज चांगली कमाई होईल. पण असं काही मोठं झाड दिसेन असं झालं. तिथे एक झाड आहे, पण लहान आहे. चला आजसाठी यावरच समाधान मानतो. सदानंद ते झाड कापलं आणि डोक्यावर लाकडांचा गठ्ठा ठेवून शहरामध्ये विकायला निघाला. पण शहरात पोचल्यावर त्याला कळालं की लाकूड घेणारा कोणीच नाही. तो विचार करू लागला, माझी सर्व लाकडं परत घरी न्यावी लागणार का? तेव्हाच वाटेत एक पंडिताने त्याला हाक मारतो, अरे लाकूड विकणाऱ्या, तू इकडे ये आणि या लाकडांचा काय भाव आहे बरं? सदानंद म्हणतो, पंडितजी, तुम्हाला सगळी लाकडं हवी आहेत का की अर्धी लाकडं हवी आहेत? सगळे हवे असतील तर मी कमी दरामध्ये देईल. पंडित म्हणतो, मला सगळीच लाकडं हवी आहेत, पण तुझ्या सांगितलेल्या भावामध्ये नाही, तर मी फक्त माझ्या भावामध्ये घेईल. त्या सदानंद दमलेल्या स्वरामध्ये म्हणतो, अरे मग लाकडांचा भाव खूपच कमी होईल, पण ठीक आहे, मी खूप थकलो आहे. पंडितानं 60 रुपये देऊन म्हणाला, हे घे आणि लाकडं इथेच ठेव. तुला भूक लागली आहे असं वाटतंय, काहीतरी खाणार का बरं? सगळं तयार आहे, जेवूनच जा. सदानंद म्हणतो, मला खरंच खूप भूक लागली आहे. मी हे खाल्लं तर तुमच्यासाठी अन्न उरणार नाही. राहू द्या, मी घरी जाऊन खाईल. पंडित हसत म्हणाला, चिंता करू नकोस, इथं इतकं अन्न आहे ना की 20 लोकसुद्धा खाऊ शकतील. जेव्हा हवा असेल इथे तू येत जा. सदानंद विचारलं, तुम्ही नेहमीच सगळ्यांना असंच अन्न खाऊ घालता का? पंडित म्हणाला, जोपर्यंत परमात्म्याची कृपा आहे तोपर्यंत मी हे करत राहील. हे सगळं त्याच्या इच्छेने होतं. सदानंद म्हणाला, ठीक आहे, मी आजच इथे जेवतो. त्या दिवशी सदानंद त्या पंडिताच्या घरी भरपेट अन्न खाल्लं आणि धन्यवाद देत म्हणाला, पंडितजी, तुम्ही खूपच दयाळू आहात, सज्जन व्यक्ती आहात. असं चांगलं काम करण्यास मला तुमची मदत करायची आहे. आजपासून मी लाकडं 60 रुपयामध्ये देईल. पंडित म्हणाला, बेटा, तू सुखरूप घरी जा. बघा, त्या सदानंद कापलेल्या सगळ्या लाकड्या 60 रुपयामध्ये पंडिताला दिल्या आणि घरी निघून गेला. सदानंद घरी पोचल्यावर त्याची पत्नी विचारते, इतका उशीर का झाला बरं? आज लाकडांचा चांगला सौदा मिळाला आहे का? पैसे दाखवा. सदानंद म्हणतो, पहा, सौदा फार चांगला झाला नाही. आज फक्त 60 रुपयेच मिळाले. हे घे. आणि त्याच्या पत्नीनं आश्चर्याने विचारलं, तुम्ही खरंच मला 60 रुपये देत आहात का? मला वाटलं आज कदाचित तुम्ही दुप्पट कमवून आणाल, पण तुम्ही तर अर्धेच पैसे दिले. इतका वेळ कुठं होता बरं? काय करत होता? सदानंद म्हणतो, मी लाकड्या विकायला गेलो होतो, पण कोणी खरेदी करायला तयार नव्हतं. मग त्या नगरामध्ये धर्मपाळ पंडित नावाच्या एका ज्ञानी व्यक्तीच्या घरी गेलो. त्याच्या घरी जो कोणी येतो त्याला तो प्रेमाने जेवायला घालतो. अशा लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायला हवं. त्याची पत्नी विचारते, ते नेहमी अन्न वाटतात का? मग ते खूप श्रीमंत असतील, नाहीतर एवढ्या लोकांना अन्न कसं काय घालू शकतात बरं? आणि तुम्ही त्यांच्या मदतीसाठी काय केलात बरं? बघा, सदानंद म्हणतो,
ते इतके श्रीमंत सुद्धा नाहीत जितकं तू समजतेस. ते एक चांगली भावना ठेवतात आणि त्या नगरातल्या मंदिराचे ते पुजारी आहेत. ते स्वतःच्या मेहनतीच्या कमाईतूनच सगळ्यांना जेवायला घालतात. मी त्यांच्या मदतीसाठी असं म्हटलं की मी त्यांच्यासाठी लाकडा नेकी 60 रुपयातच कापून देईल. त्यांची पत्नी म्हणाली, हे पुरेसं आहे का? जर तुम्ही 2 गठ्ठे लाकड्या नाही कापू शकलात तर रोज 60 रुपयामध्ये घर कसं चालणार मला सांगा बरं. सदानंद उत्तर देतो, मी माझी पूर्ण मेहनत करील आणि जे भगवंताला मंजूर आहे ना तेच होईल. आज मी त्यांच्या घरी जेवलो आहे, कधीतरी तुलाही तिथे घेऊन जाईल. त्यांच्यानंतर सदानंद दररोज लाकडा कापायचा आणि आपला वादा पंडिताशी पाळून त्याला फक्त 60 रुपयात विकायचा. एक दिवस पंडित जेवायला बसलेले होते. तेव्हाच बाहेरून आवाज आला, पंडित महाराज, लाकडं घेऊन आलोय, इथे येऊन लाकडं घ्या म्हणजे मी जाऊ शकेल. पंडित बाहेर येऊन म्हणाले, सदानंद, मी तुला 60 रुपये देऊ शकत नाही, तू तुझ्या लाकड्या परत घेऊन जा. सदानंद म्हणाला, पैसे उद्या द्या, पण लाकडं मी इथेच ठेवून जातो. मला भूक लागली आहे, तुम्ही मला अन्न देऊ शकाल का? तुम्ही तर सर्वांना जेवायला घालता. पंडित हसत म्हणाले, का नाही सदानंद, आधी हातपाय धुवून घे, तोपर्यंत मी जेवणाची तयारी करतो. पंडित घरात जाऊन आपल्या पत्नीला सांगतात. त्यांची पत्नी म्हणते, तुम्ही असं वचन का दिलं बरं? आपल्या घरी काहीच अन्न उरलेलं नाही, मी तुम्हाला जे वाढलं आहे ना ते तेवढंच आहे. पंडिताची पत्नी म्हणते, यावेळी आपण सदानंदला कसं जेवायला घालणार बरं? सगळं अन्न संपलंय, तुम्हाला माहीत नाही का? पंडित म्हणाले, यात काय विशेष आहे? तुझ्या अन्न मला वाढलं आहे ना ते सदानंदला पुरेसं आहे. मी विचार करतोय आज उपवास करावा. पंडिताची पत्नी म्हणाली, सांगा, असं तुम्ही किती वेळा करणार? आपल्याकडे स्वतःसाठीही पुरेसं नाही आणि तुम्ही अजूनही इतरांसाठी एवढं का करत आहात बरं? हे सगळं कुठून येणार आहे? पंडित म्हणाले, ईश्वर सगळं देतो, आधी सदानंदला जेवायला वाढ. बघा, पंडित अशाच प्रकारे इतरांना जेवायला घालत होते आणि जरी त्यांच्या स्वतःकडे काही उरलेलं नसलं ना तरीही एक दिवस सदानंद लाकूड कापण्यासाठी जंगलात जातो. त्याने विचार केला की जंगलाच्या कडेला असलेली सगळी वाळलेली झाडं ही आधीच कापली आहेत. आता जी राहिली आहेत ती सगळी हिरवी झाडं आहेत. जंगलाच्या आत जाणं थोडं धोकादायक वाटतंय. मी याआधी इतकं आत कधीच गेलो नव्हतो. इथे जंगली प्राणी असू शकतात, मला काही झालं तर काय होईल बरं? असं विचार करून तो घाबरत जंगलामध्ये जातो. तो खूप आतपर्यंत गेला पण योग्य झाड काही सापडलं नाही. अचानक त्याला एक मोठं झाड दिसलं आणि त्याने विचार केला, ही फांदी खूपच मजबूत आहे, जर ही कापली तर 3 गठ्ठे लाकूड होऊ शकतात. आधीच खूप उशीर झालाय असं विचार करून सदानंद त्या झाडावर चढला. तो त्या झाडावर बसला आणि फांदी कापायला सुरुवात केली. फांदी खूप मोठी होती. ती कापल्यानंतर शेजारच्या झाडावर एका छोट्या टेकडीजवळ पडली आणि त्याच क्षणी तिथे एक साधू प्रकट झाले आणि जोरामध्ये ओरडले, माझी तपश्चर्या कोणी भंग केली बरं? मला वाटतंय की तूच होतास. साधू रागाने भरले आणि म्हणाले, मी तुला श्राप देतो की तू आता कुत्रा होशील. सदानंद घाबरून गेला आणि म्हणाला, महाराज मला क्षमा करा, मला माहीत नव्हतं तुम्ही इथे तपश्चर्या करत आहात. साधू म्हणाले, मी इथे कित्येक वर्षापासून तपश्चर्या करत आहे. तू माझी तपश्चर्या भंग केली आहेस, त्यामुळे तू या पापाचा भागीदार आहेस. सदानंद विनंती करतो, महाराज मी रोज लाकूड कापायला येतो आणि ते विकून माझा उदरनिर्वाह करतो. मी मुद्दाम नाही केलं, कृपया हा श्राप परत घ्या. हे ऐकून साधूचा राग थोडा शांत झाला. ते म्हणाले, मी जो श्राप तुला दिला आहे ना ते परत घेणं शक्य नाही, पण एक उपाय आहे ज्यामुळं तू या श्रापातून मुक्त होऊ शकतोस. सदानंद विचारतो,
कृपया उपाय सांगा महाराज. मी या श्रापातून कसा मुक्त होऊ शकतो बरं. साधू म्हणाले, तू असे 2 व्यक्ती शोध जे सर्वात उत्तम दान करत असतील. त्यांच्या जेवणानंतर उरलेला एकही अन्नाचा कण खाल्लास तर तुझ्यावरचा श्राप हळूहळू कमी होईल. जेव्हा तू 2 माणसाचं अन्न खाशील तेव्हा तू या श्रापातून मुक्त होशील. बघा, तो साधारण रडत म्हणतो, महाराज मी माझ्या पत्नीसाठी तिचा आधार आहे. लाकूड विकून जे पैसे मिळवतो त्यातून आमचं घर चालतं. आता मी कुत्रा झालोय तर आता माझं काय होणार बरं. साधू म्हणाले, चिंता करू नकोस, ईश्वर मदत करेल. जेव्हा तुझा श्राप संपेल ना तेव्हा तुझं जीवन सुखी होईल. धनधान्यानं भरलेलं असेल आणि तुझ्या सगळ्या कष्टांची समाप्ती मिळेल. हे बोलून साधू तिथून निघून जातात आणि सदानंद साधूंच्या श्रापामुळे कुत्रा बनतो. यानंतर सदानंद श्रापातून मुक्त होण्यासाठी प्रवासाला निघतो. तो विचार करतो, जसं साधूंनी सांगितलं मला सर्वात चांगलं दान करणारे लोक शोधावे लागतील. पण ते कुठे सापडतील बरं. मला काहीच सुचत नाही. बघा, ते तर खूप दयाळू आहेत. आता त्याला पंडिताची आठवण झाली. पंडित खूप दयाळू आहेत आणि सप्तवृत्तीचे आहेत. मी सगळ्यात आधी त्यांच्याकडे जातो. साधारण कुत्र्याच्या रूपामध्ये पंडिताच्या घरी पोचतो. पंडित आपल्या पत्नीला म्हणतात, चला आज चांगलं झालं, कोणतीही अडचण न येता मी सगळ्या पाहुण्यांचा भोजन घालू शकलो. खरंची भगवंताची कृपा आहे. पंडित जेवण करून घेतल्यानंतर त्यांची पत्नी उरलेला अन्न बाहेर फेकते. सदानंद कुत्र्याच्या रूपाने तिथं पोचतो आणि पंडिताच्या जेवणातील उरलेला अन्न खातो. आणि अन्न खाताच त्याच्या शरीराचा अर्धा भाग पांढरा होतो. साधारण आनंदाने म्हणतो, मला माहीत होतं की पंडितजी खूप दयाळू आहेत. मला अर्ध मुक्तीचं फळ मिळालं, पण पूर्ण मुक्तीसाठी मला अजून कोणीतरी शोधावं लागेल. असं म्हणत सदानंद पुढे निघतो. तो विचार करतो, जर मी या श्रापातून मुक्त झालो मी सुख समृद्धी आणि शांततेचं जीवन जगेल. हे म्हणत सदानंद दुसऱ्या योग्य व्यक्तीच्या शोधामध्ये पुढे निघतो. तेव्हा त्याला पुढे जात असताना मोहन नावाचा तरुण नांगरटण करताना दिसतो. बघा, तो साधारण कुत्र्याच्या रूपामध्ये त्याच्या घरासमोर बसतो. तेवढ्यात राम नावाचा एक माणूस तिथून गाय घेऊन जातो आणि तो म्हणतो, मोहन खूपच चांगला माणूस आहे. तो फक्त मलाच नाही तर इतर अनेक लोकांनाही गायीचं दान करतो. अशा माणसाला आशीर्वाद आहे ना, तो मिळायलाच हवा. हे ऐकून सदानंद विचार करतो, आज मला श्रापातून मुक्ती मिळेल. मोहन सुद्धा पंडितजी सारखा दयाळू असावा. पाहू तो केव्हा जेवतो बरं. बघा, सदानंद तिथे खूप वेळ थांबतो. जेव्हा मोहन जेवतो आणि त्याची पानं बाहेर टाकतो तेव्हा सदानंद लगेच त्यातलं उरलेलं अन्न खातो. पण ते पाहून तो आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो, अरे माझा अंगाचा रंग बदललाच नाही. मोहनने तर गाय दान सुद्धा केलं होतं, तरी सुद्धा असं का झालं बरं. मला काहीच समजत नाही. थोड्या वेळानं सदानंद परत पंडितजींच्या घरासमोर येऊन बसतो. तिथं त्याला 2 तरुणांची चर्चा ऐकायला मिळते. पहिला तरुण म्हणतो, आज मोहनने पुन्हा गाय दान केली. दुसरा तरुण म्हणतो, तो कितीही मोठा दानी असला तरी तो नेहमी नगराबाहेरच्यांनाच बोलावून दान करतो. खरी गोष्ट ऐकलीत ना तर आश्चर्यचकित होशील. त्याच्या सगळ्या गायी 2 महिन्यापेक्षा जास्त दूध देत नाहीत. पहिला तरुण चकित होऊन म्हणतो, जर तो असं करत असेल तर त्याला नक्कीच पाप लागेल. आपल्या राजासारखा कोणीच नाही. तो खूप मोठा दानी आहे. गेल्या आठवड्याभरामध्ये रोज अन्नदान करत आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. तो वस्त्रदान सुद्धा करणार आहे. राजा स्वतः सर्वांसोबत राहून जेवण करत असतो. कधी कोणी असा राजा परोपकारी पाहिलाय का बरं. हे तर काहीच नाही. त्यानं आपल्या नगरात चांगल्या रस्त्यांची निर्मिती केली आहे. सर्व विहिरी तलाव खणून दिले आहेत. खरंच त्यानं आपल्यासाठी खूप काही केलंय. असा धर्मात्मा मी कधी पाहिला नाही. ही चर्चा ऐकून सदानंदच्या मनामध्ये आनंद होतो.
त्याच्या मनात विचार येतो, आता निश्चितच मला माझ्या श्रापातून मुक्ती मिळणार, मला त्वरित राजाकडे जायला हवं. तो राजवाड्यामध्ये नाही तर लोकांसोबत जेवत आहे. ही एक संधी आहे. आणि दुसऱ्या दिवशी सदानंद त्या जागी पोचतो जिथे राजा लोकांना भोजन देत होता. तिथे त्यानं पाहिलं की राजा फक्त अन्नच नाही तर सर्वांना वस्त्रही देत आहे. तो विचार करू लागतो, राजा किती महान आहे बरं. मी ज्या अन्नदात्यांना शोधत होतो ना, ते निश्चितच हेच असावेत. आता मला फक्त त्यांच्या जेवणानंतर उरलेलं अन्न खायचं आहे. राजा जेवण करतो आणि सैनिक ते पान बाहेर टाकतात ज्यावर राजा जेवलेला असतो. हे पाहून काहीला तो सदानंद तिथे जातो आणि त्या पानावरचं अन्न खातो. पण हे पाहून तो हादरतो. तो म्हणतो, अरे हे काय झालं, एवढा महान दाणी राजा, त्याच्या अन्नानंतर सुद्धा माझा रंग बदलत नाही बरं. नक्कीच्या श्रापामागे काही वेगळीच गोष्ट आहे. मला लगेच त्या साधूकडे परत जावं लागेल. सदानंद पुन्हा त्या जागी पोचतो जिथे साधू उभे होते. तो साधूंना नमस्कार करतो आणि साधू त्याला निराश पाहून विचारतात, काय झालं सदानंद, असं दिसतंय की तुला अजूनही केवळ एकच योग्य व्यक्ती मिळाली आहे. तुझं फक्त अर्ध शरीर पांढरं झालंय, तुला अजून कोणी मिळालं नाही का? बराच वेळ गेला आहे तुझ्या श्रापाला. सदानंद म्हणतो, महाराज पंडितजींचं अन्न खाऊन मी अर्धाबारा झालो. त्यानंतर मी त्यांच्या ओढी मोठं दाणी लोक पाहिले, पण त्यांच्या अन्नाचा काहीच परिणाम झाला नाही. साधू थोडा वेळ शांत राहून म्हणतात, यात काही आश्चर्य नाही. त्यांच्या कर्माचं खरं स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे. सदानंद पुढे म्हणतो, त्याचबरोबर आमच्या नगराचे राजा खूपच धार्मिक आहेत. आठवडाभर ते सर्वांना अन्न देत आहेत आणि उद्या वस्त्रही वाटणार आहेत. इतक्या धर्मप्रेमी व्यक्तीनं खाल्लेलं ते अन्न खाल्ल्यानंतरही माझा श्राप दूर झाला नाही. यात नक्कीच काही गूढ आहे. मला काहीच कळत नाही. कृपया तुम्ही सांगा. साधू म्हणाले, सदानंद, ज्यांच्याकडे तू गेला होतास त्यापैकी कोणाचंही दान खरं नव्हतं. मोहन अशा वस्तूंचं दान करत होता ज्या त्याला स्वतःला गरजेच्या नव्हत्या. जर त्याला त्याची गरज असती तर त्यानं त्या गोष्टी कधीच दान केल्या नसत्या. आणि राजा जे काही देतो त्याला दान म्हणता येणार नाही, कारण तो स्वतः कमावत नाही. तो तुमच्यासारख्या लोकांनी दिलेल्या करातून प्रजेला वाटतो. म्हणजे काळच्या अन्न वस्त्र दानामध्ये जे काही वाटलं ते प्रजेकडून जमा झालेलं होतं. म्हणूनच ते दान होत नाही. तो फक्त लोकांचा पैसा पुन्हा लोकांवर खर्च करत आहे. या कारणामुळं त्याच्या अन्नाचं तुझ्या श्रापावर काहीही परिणाम होऊ शकत नाही. लक्षात ठेव, खरं दान फक्त तेच होतं जे पंडितांनी भुकेलेल्याला दिलं. जरी त्यांनी स्वतः जेवलं नाही तरी त्यांचं दान सर्वश्रेष्ठ होतं. म्हणूनच तुला अजून एक प्रयत्न करावे लागतील. तू श्राप मुक्तीच्या जवळ पोचलाय. सदानंद म्हणाला, समजलो महाराज, धन्यवाद. उदास मनानं सदानंद तिथून निघाला आणि सदानंद विचार करतो, किती दूर आलोय मी, खूप भूक लागली आहे. असं काही मिळालं असतं ना जे खाऊ शकतो तो बरं झालं असतं. तेवढ्यात त्यानं पाहिलं की एक शेतकरी आपल्या माठामध्ये पाणी घेऊन चाललेला होता. जवळ उभे 2 तरुण आपापसात बोलत होते आणि त्या शेतकऱ्याकडे पाहत होते. तो शेतकरी पाहिलास का, रोज त्या रणरडत्या उन्हामध्ये हा माठ घेऊन येतो आणि जाणाऱ्यांना पाणी पाजतो. तो वृद्ध माणूस 80 वर्षाहून अधिक वयाचा दिसतो, तरीही त्याचं काम खरंच कौतुकास्पद आहे. थोड्या वेळामध्ये त्या शेतकऱ्यानं आपलं अन्न बाहेर काढलं आणि जेवायला सुरुवात केली. सदानंद, जो अजूनही कुत्र्याच्या रूपामध्ये होता, त्याला पाहून शेतकऱ्याने आपल्या जेवणातील थोडं अन्न त्याला दिलं. जसं सदानंदनं ते अन्न खाल्लं त्याचा पूर्ण श्राप संपला आणि तो पुन्हा मनुष्य रूपामध्ये परत आला. सदानंदनं त्या शेतकऱ्याचे आभार मानले. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, दान करण्यासाठी श्रीमंत माणूस हवा असतो का? अजिबात नाही ना. दान हे तुमच्या या पूर्ण मनावर अवलंबून असतं.
जर तुम्ही भुकेलेल्याला अन्न दिलं, पाणी पिणाऱ्याला तहान लागलेल्याला पाणी दिलं, तर हेच सर्वात मोठं दान आहे. आणि जो असं करतो ना, त्याच्या जीवनामध्ये दानाची कधीच कमतरता येत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये काही जमलं नाही ना तरीही चालेल, पण मनुष्याने पुण्यात्मा व्हावं. कारण जो पुण्यात्मा होतो ना, तो भगवंताला आवडतो ना. जो सर्वांना आवडतो तोच भगवंताला आवडतो. म्हणूनच जीवनामध्ये किती जरी दुःख आलं, किती जरी संकट आलं, तरी घाबरून जाऊ नका. कारण भगवंत आहे ना, तुमची नेहमी वाट पाहत असतो. भगवंत फक्त तुम्ही पुण्यकर्म करा, दानधर्म करा. कारण दानधर्म केलं ना, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. म्हणूनच स्वतःनं कमवलेल्या पैशामध्ये केलेलं दान आणि दुसऱ्याच्या दुःखांमुळं केलेलं दान यामध्ये भरपूर फरक आहे. तुम्ही दुसऱ्याच्या जीवनामध्ये जर बघत असाल, तो किती सुखी आहे, त्याच्याकडे अजिबात तुम्ही पाहू नका. तुमचं सुख आहे ना, तुमच्या पुण्याईनं तुम्हाला मिळणार आहे, तुमच्या दानानं तुम्हाला मिळणार आहे. म्हणून जास्त विचार करू नका. समर्थ कृपा जेव्हा होईल ना, तेव्हा हे सुख तुमच्या हातामध्ये सुद्धा मावणार नाही. एवढे तुम्ही धनवान होऊन जाल. फक्त समर्थ कृपा व्हायला लागेल. आणि ही कृपा होण्यासाठी काय करावं लागेल बरं? ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागेल, रोज 2 वेळची उपासना करावी लागेल, श्रवण करावं लागेल, नियमांमध्ये राहावं लागेल. तेव्हा तुमच्या मनासारखं व्हायला वेळ लागणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.